नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात किरकोळ वादातून एका 27 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली। पोह्यांच्या तर्रीचे शिंतोडे उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की युवकावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह एकाच कुटुंबातील 7 जणांना अटक केली आहे। रविवारी सकाळी भरतवाडा येथील एका नाश्ता केंद्रासमोर ही थरारक घटना घडली। मृत योगेश शाहू हा त्याचे मित्र राजा शाहू आणि रोहित यांच्यासह नाश्ता करण्यासाठी आला होता। त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर पोह्यांच्या तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला। शाब्दिक बाचाबाचीनंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला। मिळालेल्या माहितीनुसार योगेशनं हे प्रकरण पोलीस ठाण्यात नेण्याची भूमिका घेताच संबंधित अल्पवयीन मुलगा तिथून पळून गेला। त्याचा पाठलाग करण्यात आल्यानंतर त्यानं त्याचा मित्र प्रफुल्ल बांते याला घटनेची माहिती दिली। त्यानंतर प्रफुल्ल बांते घटनास्थळी पोहोचला आणि वाद पुन्हा चिघळला। दरम्यान गोंधळाचा आवाज ऐकून जवळच राहणारे पिलार कुटुंबीयही या वादात सहभागी झाले। आरोपानुसार सलिता पिलारे आणि तिची मुलगी शिवानी पिलारे यांनी योगेशला मारहाण केली, तर राजेश पिलारे हा घरातून लाकडी बल्ली घेऊन आला आणि हल्ला सुरू केला। यानंतर शिवानीनं तिचा भाऊ शुभम पिलारे यालाही घटनास्थळी बोलावून घेतलं। या गोंधळादरम्यान योगेशचा मोठा भाऊ लोकेश शाहू मध्यस्थी करण्यासाठी आला, मात्र आरोपींनी दोन्ही भावांवर धारदार शस्त्र आणि लाकडी बल्लीनं हल्ला केल्याचा आरोप आहे। जीव वाचवण्यासाठी जखमी योगेश जवळील एका भंगारच्या दुकानात जाऊन लपला, मात्र आरोपी शुभम पिलारे हा त्याच्या मागे दुकानात शिरला आणि त्याच्यावर चाकूने वार केले। गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्रावामुळे योगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। विविध कलमांसह अल्पवयीन मुलाविरुद्ध आणि 7 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व 7ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत। आरोपी राजेश पिल्लारे, सलिता पिल्लारे, शिवानी राजेश पिल्लारे आणि शुभांगी बांते या सर्वजणी आल्या आणि यांनी आरोपितांना लाकडी दांडा हातापटक्यांनी मारहाण मृतक तसेच त्याच्या 2 मित्रांना मारण्यास सुरुवात केली। त्यानंतर मुख्य आरोपी शुभम पिल्लारे हा आला आणि त्याने आपल्या घरात जाऊन घरातून चाकू काढून यातील मृतक याच्यावर वार करून त्याला जीवानिशी ठार मारले। सर्व 6 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक 7ही आरोपितांना तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपास सुरू आहे।